श्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेंदू वडे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो उडदाची डाळ जी 4 तास आपण भिजवून घेतली आहे, 1 वाटी सुकं खोबरं किसलेलं, पाव किलोला अर्धी वाटी रवा, थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ। आता आपण उडदाची डाळ मिक्सरला बारीक करून घेऊया। आपली आता उडदाची डाळ वाटून झाली, ती पातेल्यात काढून घेऊया। आपण याच्यात आता हिरवी मिरची कापून घातली आहे, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। हे किसलेलं खोबरं घालून घेऊया आणि हा रवा घालून घेऊया आणि सगळं एकजीव करून घेऊ। अर्धा तास भिजत ठेवायचे आपल्याला, एकजीव करून घेऊया। हे आपलं आता मिक्स करून झालं आहे सगळं। आता फक्त थोडासा चिमूटभर खाता सोडा घालायचा, एकदम थोडासा लाईटली बस। आता याला अर्धा तास आपण भिजत घालून ठेवून देऊ। आता हे आपलं हाफ आवर भिजवून झालं आहे। आता आपण तेल तापायला ठेवूया। आपण तेल तापायला ठेवलं आहे, तेल तापलं की आपण मेंदूवडे काढून घेऊया। तेल तापलं आहे, आता आपण हे करून घेऊया। अशा चमचा घ्यायचा आहे, चमच्याच्या बुडाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यात मेंदूवड्याचं सारण असं वरतून ठेवायचं आहे आणि त्याला छोटंसं होल पाडून घ्यायचं आहे आणि हे तेलात सोडायचं। आपल्या आता हे मेंदूवड्या पाण्याच्यात सोडून झाले, याला पलटी करून घेऊया। दोन्ही साईडने व्यवस्थित लाल असेल व्यवस्थित फ्राय करून घेऊया। दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता आपले दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झाले, आपण आता काढून घेऊया। सगळे आपण आता ह्याप्रमाणेच बनवून घेऊया। हे झाले, आपण आता काढून घेऊया यांना। दोन्ही साईडने व्यवस्थित परतून झाले, व्यवस्थित तळून झालेत। आता डिशमध्ये काढून घेऊया। आपले मेंदू वडे रेडी। अशा प्रकारे आपले मेंदू वडे रेडी झाले। आपण बघू शकता किती कुरकुरीत आवाज येतोय। ह्याच पद्धतीने बनवा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही हे मेंदू वडे चटणीसोबत, डाळीसोबत किंवा सांबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता। बघा, एकदम छान असे आपले क्रिस्पी मेंदू वडे रेडी झाले आहेत। व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा।